नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नेहमीची येती निवडणुका या उक्तीप्रमाणे त्या येतात आणि जातात। आतापर्यंत लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या। ही 18वी लोकसभा निवडणूक आहे। यात विकासाचा मुद्दा गायब आहे। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे आणि सत्ता व संपत्तीचे वाटप अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांमध्ये करू असं म्हटलंय। हेच न्यायाचं धोरण आहे। सध्या मुठभर श्रीमंतांकडे देशाच्या आर्थिक नाड्या एकवटल्या आहेत, तसेच सत्तेचे संचालन सुद्धा मुठभर विशिष्ट जातींकडे केंद्रित आहे। या बेड्या तोडल्या जात नाहीत तोपर्यंत 85% भारतीय न्यायापासून वंचितच राहतील। ते आतापर्यंत वंचितच राहत आले। जेव्हा शिक्षणावर मोजक्यांची मक्तेदारी होती तेव्हा तुम्ही कथा रचल्या, शबरी मातेची उष्टी बोरे खाल्ल्याच्या कथा सांगितल्या। तेव्हापासून आजपर्यंत किती काळ गेला? आदिवासी विकासापासून दूरच राहिला। एखादा टक्का विकासाच्या मुख्य प्रवाहात आला, बाकी रानावनातच आहे। कोणी कोणाची उष्टी बोरे खाल्ल्याने समाजाचा विकास होत नाही हे सांगणारे एकलव्य आता गावागावात जन्मास आले। त्यांना एक आदिवासी महिला राष्ट्रपती केली हे सांगून भरकटवू शकत नाही। वंचितांची तीच अवस्था आहे। त्यांच्यातील 1-2% विकासाच्या मुख्य प्रवाहात आले, बाकी 13% आजही गावकुसा बाहेर आहेत। जे शिकले ते विकासले। इतर मागासवर्गांची ही स्थिती आहे। हा खेड्यांचा देश। त्यांच्या गावखेड्यांतील हजारो सरकारी शाळा तुम्ही बंद करून टाकल्या। रेशनच्या धान्यावर जगणारे गरीब पैसे मोजून खासगी शाळेत कसे शिकणार हा साधा विचार तुमच्या मनाला शिवला नाही। अशी निष्ठुर धोरणे राबवणारी मानसिकता कोणासाठी? केवळ 10% शिकावे, उर्वरित 90% त्यांची सेवा करावी, हाच त्यामागचा दुष्ट हेतू असतो। मी ओबीसी म्हणून सांगायचे आणि स्वकीयांच्या मुळावर घाव घालायचा, असा ओबीसी आम्हाला नको आहे। जातीय जनगणना करा आणि त्या प्रमाणात सत्ता संपत्तीचे वाटप करा। विलंबाने का होईना काँग्रेसचे डोळे उघडले। त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे बोलताच अनेकांच्या पोटात पोटशूळ उठले। ते संपत्ती समान वाटपाच्या विधानाचा विपर्यास करीत आहे। जनता शहाणी आहे, वो सब कुछ जानती है। राहुल गांधी यांनी न्यायाची भाषा केली, त्यासाठी 20 मोदी मित्र कुबेरांकडे देशाची 40% संपत्ती जमा झाली, ती गरिबांमध्ये वाटू असे विधान केले। हे विधान रास्त आहे। देशाला अशा धाडसी निर्णयाची गरज आहे। त्या गरिबांमध्ये 5 किलो राशनवर जगणारे 80 कोटी लोक आहेत। ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% जास्त आहे। त्यांना जैसे थे ठेवून देशाचा विकास शक्य नाही। त्यात 10 कोटी मुस्लिम असतील तर 70 कोटी हिंदू व अन्य धर्मी आहेत, हे विसरून कसे चालणार? त्यांच्या विकासाशिवाय जगातील तिसरी आर्थिक शक्ती होता येत नाही। कोणी कितीही वल्गना करो त्याला अर्थ नाही। या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। हा प्रकार एखाद्या टपोरी नेत्याने केला असता तर समजून घेता आले असते। हा विपर्यास दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही। या गंभीर प्रकाराची दखल घेणे भाग आहे। काँग्रेसला लक्ष करताना त्यांनी म्हटले आहे, आधी जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे। याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? तर ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार। तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जावा का? त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली। यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा आश्रय ते घेतात। ते विधान 18 वर्ष अगोदर केले, तेव्हा हे भानही ठेवले नाही। या देशावर काँग्रेसने 60 वर्षे सत्ता केली, तेव्हा किती धन जादा मुले जन्माला घालणाऱ्यांमध्ये वाटले। नरेंद्र मोदी यांचे हे विधान हेट स्पीच मध्ये मोडणारे आहे। त्याची दखल निवडणूक आयुक्तांनी घ्याव्यास हवी होती। स्वतःहून नोटीस बजाव्यास हवी होती, मात्र आयोग शेपटी घालून आहे। त्यांची दखल आता जनतेला घ्यावी लागेल। विकास म्हणजे केवळ रस्ते, नाल्या, पूल नव्हेत। सामान्य माणसाचे जीवनमान बदलण्याची गरज आहे। ते घरकुल, शौचालयापर्यंत मर्यादित नाही। त्याला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सोयी व रोजगार हवा। शिक्षण हाच विकासाचा मुख्य मार्ग आहे। हे नीती आयोगाला व राज्यकर्त्यांना शिकवण्याची वेळ आली आहे। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले। विदर्भातील 10 जागांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले। या मतदानाची हवा परिवर्तनासाठी असल्याचे संकेत आहेत। विदर्भात तर विकासाचा प्रचंड अनुशेष आहे। या अनुशेषावर पडदा राहावा असे सत्ताधाऱ्यांना वाटतंय। त्याच भावनेतून वैधानिक विकास मंडळाचे प्रस्ताव रोखून आहे।
याबाबत हायकोर्टाने फटकारले, तिथी काढून दिली, त्या मुदतीत निर्णय घ्या अशी तंबी दिली। बघू विकास मोजमापाचे हे छोटे द्वार तरी उघडते का? अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।